पूर्ण खाली वाकून जावं लागतं इथे। अरे बापरे, गुहा आहे। या ठिकाणी कुठली तरी मूर्ती ठेवली आहे देवाची। चला आता या ठिकाणी खाली मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊयात। भैरवगड राजूर मार्गे हरिश्चंद्रगडावर येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला। समुद्र सपाटीपासून साधारणतः 1149 मीटर उंचीवर असलेल्या या गडावर अनेक पाण्याच्या टाक्या, शिडीचा सर्वात लांब असलेला मार्ग आणि काही विरगळी आपल्याला पाहायला मिळतात। याशिवाय भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेला भैरवगड शिरपुंजे या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी। तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जेवढे किल्ले आहेत त्यापैकी सर्वाधिक किल्ले असलेला तालुका जो आहे तो आहे अकोले। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 भैरवगड आहेत, त्यापैकी 2 भैरवगड हे अकोले तालुक्यातच आहेत। तर या ट्रेकची सुरुवात करताना पायथ्याशी शिरपुंजे हे गाव आहे आणि अजून एक गाव आहे ज्यालाही पायथ्याचं गाव म्हणतात, आंबीत, परंतु तो मार्ग दुसरा आहे। आपण शिरपुंजे या मार्गानेच गडावरती जाणार आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी एक कमान आहे आणि त्या कमानीवरती क्षेत्र भैरवनाथ आणि भैरवनाथांची एक घोड्यावरची चित्र कोरलेलं आहे आणि वरती मंदिर सुद्धा आहे भैरवनाथांचं। आपल्याला दर्शनही घ्यायचं आहे आणि किल्लाही पाहायचा आहे। चला तर ट्रेकला सुरुवात करूया। सगळीकडे भगवे झेंडे दिसतात, म्हणजे गड दिसतोय लगेच, पण तरी दिसतोय म्हणजे लगेच एवढ्या जवळ नाहीये, अंतर आहे। पण रिलिंग्सचा मार्ग जो आहे तो सगळीकडे दिसतोय। या ठिकाणी सगळीकडे त्रिशूळ काढून ठेवलेत, मस्त दिसते। चुना असेल बहुतेक तो। जय भैरवनाथ। पायथ्यापासून जशी सुरुवात केली आपण, अगदी 10 मिनिटांमध्ये आपण या रेलिंगच्या पहिल्या टप्प्याला पोहोचलेलो आहोत आणि सुरुवातच झाली। आणि इथून तर मागे या बाजूला खालनं येतानाच आहे ना भली मोठी रेलिंग्स लांबपर्यंत दिसलेली आहे, इथून दिसत नाही आहे। आणि या बाजूला खडकावर भैरवनाथ असं मोठ्या अक्षरामध्ये मस्त लिहिलंय तिथे, भैरवनाथ। एकच नंबर। ऊन हळूहळू चढत चाललंय। जसंही आपण हा रिलिंग्सचा मार्ग चाललोय त्याच्या उजव्या बाजूला सुद्धा एक जुन्या पायऱ्यांचा मार्ग आहे, म्हणजे त्याने सुद्धा जाऊ शकतो। पण रिलिंग्सची सोय आहे, सो आपण रिलिंग्सचा वापर करूयात। छान आहेत त्या पायऱ्या सुद्धा बरं का। हे पहा, हा तो पायरी मार्ग आहे, ज्या जुन्या पायऱ्या आहेत वरपर्यंत। आणि आपण पहिल्या भगव्याजवळ पोहोचलेलो आहोत। याच ठिकाणावरतून दुसरा पण भगवा दिसतोय, त्या ठिकाणी। हे पहा, हा जो भगवा आहे या ठिकाणी आता आपण उभे होतो आणि तिथून इथपर्यंत आपण आलोय। आणि इथून सुद्धा मागे वरती अजून एक भगवा दिसतोय आणि त्या ठिकाणी डाव्या बाजूला रिलिंग्सचा मार्ग सुद्धा आहे, जो की आपण आता आपला दुसरा टप्पा म्हणूयात त्याला। चला, अगदी थोडं अंतर आहे
5-5 मिनिटाचे टप्पे आहेत. आता तो भगवा ते हा भगवा हा साधारणतः 10 मिनिटाचा टप्पा आहे. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत हेरलिंग्सच्या दुसऱ्या टप्प्याजवळ. पहिल्या टप्प्यापेक्षा हा टप्पा पाहायला गेल्यानंतर हा जास्त लांबलचक आहे, पहिल्यापेक्षा जास्त आहे. चांगलाच उंच आहे हा टप्पा. हेरलिंग्सचा आहे जो वापर आहे तो जास्त सुखदायक आल्हाददायक आपल्याला पावसाळ्यात जाणवणार आहे. कारण पावसाळ्यात बाकीच्या ठिकाणी आता बघा इथं सुद्धा पॅरलल मार्ग आहे जसा खाली होता, तर त्याला हा समांतर मार्ग बनवण्यात आलेला आहे शिडीचा. पावसाळ्यात बाजूचे मार्ग सरकतील, पाय सटकतील, पण इथे आपण हवं त्यावेळेला रेस्ट पण घेऊ शकतो आणि सेफली चालू पण शकतो. फक्त उन्हाळ्याचं एकच तोटा आहे की ऊन भयानक लागतं. आणि पावसाळ्यातला तोटा मला असं वाटतं पाय सरकणार ही तर सगळ्यात पहिली गोष्ट. अवघड ठिकाणी जाता येत नाही. दुसरी गोष्ट किल्ला बारीक बघता येत नाही, गवताखाली अवशेष गेलेले आहेत. किल्ला जो आहे व्यवस्थित पाहता येत नाही. हे तिकडची निगेटिव्ह बाजू. दोन्हीकडे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अरे बापरे, वरती अजून बराच आहे टप्पा. हे बघा अजून सुद्धा किती उरलंय. आणि तो टप्पा संपला लगेच उजव्या हाताला दुसरा भगवा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथले जे भैरवनाथ महाराज आहेत, इथल्या पंचक्रोशीतलं देवस्थान आहे, त्यामुळे भाविकांची एवढी गर्दी असते खास करून रविवारी. तर त्यांच्या सोयीसाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे. हे पहा या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता वरती ती जी घळ दिसते ना, घळ, त्या घळीत आपल्याला जायचंय. आणि त्या घळीत पोहोचेपर्यंत शेवटापर्यंत हेरलिंग्सचा टप्पा आहे. पहिला रुमाल बांधून घेतलं डोक्याला. इतका खतरनाक ऊन आहे ना, एकदम डेंजर. हेरलिंग्सचा तिसरा टप्पा आहे आपला. आणि जसाही हा टप्पा आपण संपवतो तर आपण त्या घळीत जाऊन पोहोचतो, ज्या ठिकाणी एका बाजूला आहे घनचक्कर नावाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला आहे अर्थात आपला भैरवगड. आणि फायनली आपण त्या घळीत येऊन पोचलेलो आहोत, ज्या ठिकाणी 2 मार्ग आहेत, एक डावीकडे आणि एक उजवीकडे. डावीकडचा जो मार्ग आहे तो आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातो भैरवगडावर, आणि उजवीकडचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला घनचक्कर या डोंगरावर घेऊन जातो. या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत त्या एकदम कोरीव आहेत. हे पहा, हे पहा, अतिशय कोरीव पायऱ्या आहेत वरपर्यंत. या ठिकाणावरतून आपल्याला भगवा दिसतोय आणि या ठिकाणी मुख्य दरवाजा होता. आणि हे जे आहेत हे सगळे तटबंदीचे अवशेष आहेत. हे पहा एक सलग दिसत आहेत, हे पूर्ण सगळे हे तटबंदीचे अवशेष आहेत. हे सुद्धा तटबंदीचेच अवशेष असणार आहेत एक्झॅक्टली. या बाजूला एक वरती रोड गेलाय. या ठिकाणी टाके दिसतात पाण्याचे. जसंही आपण मुख्य दरवाजातून पुढे आलो, या ठिकाणी आल्या आल्या आपल्याला पाण्याची 4 टाकी दिसलेली आहेत. 1 2 3 4. हे पहा 1 2 3 आणि 4. या 4ही टाक्यांमधलं पाणी पिण्यायोग्य बिलकुल नाही आहे. आणि टाकी तशी बऱ्यापैकी आहेत मोठी, अगदी छोटी नाही आहेत. ठीक आहे,
हे बघा वरतून बघूयात आपण. हे पहा, त्या ठिकाणी आपण उभे होतो. ही टाकी आहेत. आपण वरती आलो आणि वरती आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक कोरडं टाकं दिसलेलं आहे. हे पहा, हे कोरडं टाकं आहे. या ठिकाणावरतून आपण एंट्री केली. आल्यानंतर इकडे गेलो. या ठिकाणी 4 पाण्याची टाकी पाहिली. तिथनं आपण हे कोरडं टाकं पाहिलं इथं. त्याच्यानंतर आपण असं पुढे आलो. पुढे आल्यानंतर इकडे खाली एक रोड गेला. त्या ठिकाणी मला तिकडे एक दूरवर विरगळ दिसतीये. त्या अर्थी तिथे एक मंदिर आहे. भैरोबाचंच मंदिर असेल कदाचित तिथेच, पण आपण जाऊन कन्फर्म करूयात. पण विरगळी ठेवलेल्या आहेत. आणि अगोदर इथे पाणी म्हणून लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा काही टाकं वगैरे असणार आहे. तर अगोदर आपण ते टाकं पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. कारण याच ठिकाणी एकाच ठिकाणावरतून सगळीकडे अगदीच म्हणजे सगळ्या दिशांना आहे ना, अगदी जवळ जवळ पाण्याची टाकी, गुहा, पाण्याची टाकी, हे सगळं असं स्पष्ट डोळ्याने दिसतंय इथनं. त्यामुळे माणूस कन्फ्यूज होऊन जातो की पहिलं कुठं जावं. ठीक आहे, आपण एक गोष्टी करूयात. आता आपण इथे पाणी म्हणून एक टाकं दाखवलेलं आहे. कदाचित तिथे जाऊन बघूयात आपण. चला. अरे बापरे, या ठिकाणी टाकच आहे हे की गुहा आहे, पण याच्यात पाणी साचलंय. थोडं खोल आहे बरं का हे टाकं, पण तळ दिसतोय. प्लास्टिकचा कचरा पण त्यात दिसतोय सगळा. इथे लोखंडी रेलिंग्स लावलेत. म्हणजे नाही का, प्राथमिक दृष्ट्या असं गुहेसारखं वाटतंय मला हे, पण त्यात पाणी साचलंय. आता जलकुंभातनं बाहेर निघून आपण सीधा खाली चाललोय. वृक्षारोपण केलेलं दिसतं इकडे. तिथे पण चांगली गोष्ट. हे बघा इकडे पण ही लावलेली झाड आहेत आता नंतर. हे पहा, ही टाकी बघा. हे पहा, हे रिकामं मोठं टाकं आहे जे की कोरडं आहे, पण त्याच्यात गवत खूप आहे. त्याच्यानंतर हे इकडे हे पण भलं मोठं टाकं आहे जे की अर्धा गाळ, म्हणजे दलदल आहे एक प्रकारे याच्यात. इकडे बघा, हे सुद्धा इथं मोठं टाकं आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक खळगा तयार झालाय. त्या ठिकाणी पायऱ्या आहेत खाली उतरायला. हे बघा किती टाकी आहेत, पाहिलं का? टाकीच टाकी. त्या काळामध्ये या किल्ल्यावरती किती पाण्याचा साठा असणार आहे त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर किल्ल्यावर राबता असणार आहे बरं का. हो, ही तर खोल टाकी आहेत. हे पहा, हे बघा किती खोल. हे पहा, मोठा आहे, भलं मोठं आणि खोल आहे. हे पहा, हे एक मोठं टाकं आहे. आत्ता आपण इथून आलो. अरे बापरे, हो. इथं गुहा आहे. हे पाहिलं, इकडनं रोड आहे यायला. म्हणजे आपण जर खालून आलो तर पूर्ण गुहा आहे.
हे बघा वरती डोंगर आहे सगळा, हा डोंगर आहे, डोंगराच्या खाली पूर्ण खाली वाकून जावं लागतं इथे. गुहा आहे. या ठिकाणी कुठली तरी मूर्ती ठेवली आहे देवाची, गणेशाची वगैरे कदाचित असू शकते, पण भग्न स्वरूपात आहे. या ठिकाणी एक खिडकी आहे पूर्ण. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी एक फुलाची नक्षी आहे आणि या ठिकाणी सुद्धा हे काहीतरी अवशेष आहेत, पण ही चौकट मोठी खिडकीचीच आहे. पूर्ण अंधारी गुफा आहे. म्हणजे हे अशा काही चमत्कारिक गोष्टी आपल्याला सह्याद्रीच्या पोटात पाहायला मिळतात. अतिशय सुंदर, म्हणजे क्लास. मला खूप आवडली ती गुहा. बघतोय मी इकडे तिकडे सगळीकडे किल्ल्यावरती कोणीच नाहीये. आल्या मार्गाने परत जावं की इथूनच आपण उतरूयात? ठीक आहे. या ठिकाणी शेंदूर लावला इथे, पण आपल्याला काय आयडिया नाही आहे हे कोणते देव आहेत, पण नक्की त्याची पूजा वगैरे होत असावी या ठिकाणी. आता आपण या गुहेतनं पाहून बाहेर आलो आणि या ठिकाणी हे पाहिलं, पण इथनं सुद्धा एक रस्ता वरती गेलेला आहे. आता आपण खालच्या बाजूला चाललो आहे. त्या बाजूला तिथे मंदिर असणार आहे, विरगळी आहेत आणि या ठिकाणी सुद्धा एक विरगळ आहे. वाह, हे पहा, भली मोठी विरगळ आहे ही. या ठिकाणी एक घंटी आहे. या ठिकाणी हा कसल्या अवशेषाचा दगड आहे काय माहिती, याला मध्ये गोल हे आहे. हे पहा, या दगडाला शेंदूर लावलाय इथे, पण ही निश्चित गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि ही सुद्धा एक विरगळ आहे मोठी, पाहू शकतो आपण. याच्यावर सुद्धा योद्धे कोरलेत. या बाजूनी सुद्धा काही आहे ते ओळखू येत नाहीये आणि या ठिकाणी पण काही भग्न झालेल्या मूर्त्या आहेत. तो आहे मोठ्या विरगळीचा दगड. तिथनं आपण आलो, आल्यानंतर ह्या इथे गणपती बाप्पाची मूर्ती आणि इथे विरगळ हे आपण पाहिलं. इकडनं परत आपण खाली उतरलो इथे आणि या बाजूला खाली पायऱ्या दिल्यात. इकडे काहीतरी खिडकी दिसते एक. अच्छा, ओके. या ठिकाणी कदाचित हे बंद आहे, कारण तिकडे पण दिसतंय आतमध्ये मंदिरात, तर तिकडनं रोड असावा तिकडून तिकडे यायला. या ठिकाणी हे चुलीचे दगड आहेत. या ठिकाणी ही मोठी रूम आहे आणि त्या ठिकाणी पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं बहुतेक काही स्वयंपाकाचं वगैरे असावं. कढई वगैरे आहे. या ठिकाणी चूल पण आहे आतमध्ये, पण ही रूम पूर्ण बंदिस्त आहे.
ओके, या ठिकाणी जे आहे खिडकीच्या द्वारे मला आतमध्ये दिसतंय की एक रूम आहे आणि पूर्णपणे बंद दिसतंय. म्हणजे या ठिकाणी सगळ्या बाजूनी संरक्षण आहे त्याला. पाऊस असू काही असू मला असं वाटत नाही की आतमध्ये पाणी जाईल म्हणून. इथून तरी असं वाटतं. तर त्याचा रस्ता कुठं नाही, कदाचित त्या बाजूने असेल. पण या ठिकाणी राहण्याची सोय होत असेल. कदाचित इथं काही लोक राहत असतील कारण या ठिकाणी चूल पण दिलेली आहे. हे पहा, या ठिकाणी खाली चूल पण दिलेली आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण की किती साऱ्या घंट्या आहेत या. हे पहा, आणि या ठिकाणी कडी लावलेली आहे. पण आतमध्ये खूप सारा अंधार आहे. जय भैरवनाथ महाराज. या ठिकाणी भैरवनाथ महाराजांची जी घोड्यावर बसलेली मूर्ती आहे ती सुद्धा एका गुफेत आहे. म्हणजे हे ज्याला आपण मंदिर म्हणतोय ती ऍक्च्युअल मध्ये एक गुहा आहे. ठीक आहे, आणि गुहेमध्ये सुद्धा या पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर एक मोठी खोली आहे. ती तिला दिसतंय असं की पावसाळ्यात सुद्धा इथे मला नाही वाटत काय अडचण. त्यामुळे जे कोणी पर्यटक येतात दर्शन घेतात पण त्यांना जमत नाही राहायचं असेल तर आय थिंक इथे निश्चित राहत असतील लोक, कारण सोय तशी दिसते आणि एकदम सेफ आहे. खूपच सुंदर आहे. आणि आपल्या एक्झॅक्ट पाठीमागे आहे भैरवांची मूर्ती. इतकी प्रसन्न मूर्ती आहे. त्यांच्या सगळ्यात गोष्ट जास्त जी आवडली मला मूर्तीचे डोळे जे आहेत ते अतिशय बोलके आहेत. मंदिरातून जसंही आपण दर्शन घेऊन आलो, बाहेर आल्यानंतर या ठिकाणी म्हणजे आपण आत जाते वेळी ह्या घंटा बघितल्या सगळ्या, खूप साऱ्या घंटा आहेत आणि त्या अशा बांधून ठेवल्यात की काय असं मला वाटलं. म्हणजे बांधल्यात बऱ्यापैकी, पण ह्या घंट्याची जी खालना आहे बघा, हे वाजवण्यासाठी जे आहे हे एवढं मोठं आहे ना आणि हेवी आहे, खूप खूप वजन आहे. आणि जेव्हा मी ते म्हणजे हे रेकॉर्ड करण्याच्या अगोदर मी सहज कुतूहलतेने ते वाजवलं त्याला, एकदम हळूच टेकवलं. इतका आवाज तो असा ना, असं वाटतं तो कुठंतरी एकदम लांब त्या गावात सुद्धा गेला असेल की काय आवाज. बघा एकदा परत एकदा वाजवा आपण, एकदम हळूच. हे बघा एकदम हळूच. घंटेची वैशिष्ट्य दिसते काहीतरी बरं का, वैशिष्ट्यपूर्ण घंटा असावी, कारण आवाज हा अगदीच अलगट टच केल्यानंतर एवढा तर जोरात वाजवल्यावर केवढाच आहे आवाज. मंदिराच्या या बाजूला इकडे काही घरं दिसत आहेत. तर हे शिरपुंजे गाव आहे आणि इथनं बरोबर ते वन विभागाने जी झोपडी बांधली आहे ती पण दिसतीये आणि तिथेच आपण आपली गाडी लावलेली आहे. भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपण थोडं चढाच्या दिशेने वरती आलो आणि तो चढ आपण कंटिन्यू चढूच शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त इथं थांबल्यानंतर मला या बाजूला एक खोल पाण्याचं टाकं वगैरे दिसलेलं आहे. ते टाकं किंवा गुहा काहीतरी असेल तर विचार करतो समजा इकडनं परत तिकडे ते राहून जाईल, त्यापेक्षा आता ते पाहून घेऊ आणि मग परत रिटर्न येऊन अशा प्रवासाला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, हे पहा त्या ठिकाणी ते टाकं सदृश काहीतरी दिसलंय मला, ते आपण पाहूयात. या बाजूला मंदिर होतं. या ठिकाणी जी गुहा आहे त्या गुहेमध्ये पाणी साचले भरपूर आणि पाणी स्वच्छ आहे, हे 100% पिऊ शकता माणूस. ही जी बाजूची गुहा आहे या गुहेत येता येते आणि जर तुम्ही इकडे पाहाल तर इथं पाणी जे आहे टाक्यातलं अतिशय स्वच्छ आहे. या ठिकाणी काही अननोन मूर्त्या आहेत, त्यांना शेंदूर लावलेला आहे. मंगळसूत्र वगैरे टाकले की काय, हे पण देव आपल्यासाठी अननोन आहेत, पण हे काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि या ठिकाणी आहे शिवपिंड आणि नंदी महाराज. हे पहा, हे पिंडीच्या इथून बाजूला, इथून हा जो रोड गेलाय खाली, हा उतरायला पण रोड इथे खाली इथपर्यंत. हे पाणी जे आहे इतकं स्वच्छ आहे की अक्षरशः तळ दिसतोय.
खूपच नितळ पाणी, पूर्ण कलर दिसतोय पाण्याचा. इथलं जे टाक आहे ना त्यातलं पाणी एवढं स्वच्छ आहे. मला आहे ना काय आठवलं, मी आणि कौस्तुभ मेवणा आहे माझा, तर आम्ही गोरखगडावरती जेवायला गेलतो. अक्षरशः पाणी संपलं होतं आमचं कधीच, आणि बेकार तहान लागलं होती एकदम प्रचंड. पाणीच मिळेना कुठे. अक्षरशः आम्ही ते खराब पाणी प्यायला थोडंसं, म्हणजे हिरवं हिरवं झालेलं, शेवाळलेलं थोडंसं. आणि जेव्हा वरती एक मोठी गुहा आहे गोरखगडावर, खूप मोठी गुहा आहे, तर त्या ठिकाणी जे पाण्याचं टाकं होतं, तर त्या ठिकाणी जे स्वच्छ पाणी होतं तसंच स्वच्छ पाणी या ठिकाणी आहे. त्यामुळे आता मला त्या ठिकाणी त्याची पण आठवण झाली, पाण्याची पण आणि त्याची पण, कौस्तुभची पण. मजा आली. तो ट्रेक खरंच खूप थरारक ट्रेक आहे, खूपच छान ट्रेक आहे, एकदम भारी अनुभव आहे. तिथल्या पायऱ्या ज्या आहेत त्या खूप मस्त आहेत. आणि या ठिकाणी वानर आलेला आहे, एक माकड मला भेटलेला आहे. तर आता आपण या ठिकाणावरतून निघायला हवंय. कुठं गेलं ते काय माहिती. हां, गेलं नाही ते, माझ्यावरती वॉच ठेवूनच आहे. हे बघा, दिसतंय का तिकडे, तिकडे बसली 2 माकडं. ते आत्ता इकडं आलते. मी डचकलो माहिती आहे अक्षरशः, कारण कोणीच नाही आहे किल्ल्यावरती, कोणीच नाही आहे. आणि अचानक काहीतरी दिसलं, कोणतरी येतं. डचकतं माणूस कधी कधी. ठीक आहे, ती बसली अजून तिकडे, बघतात माझ्याकडे. चला आता आपण टाका पाहून झाले, आता खाली जाऊया. खाली पण एक टाका आहे, तेही पाहायचं. हे पहा, हे टाकं. हे जे टाकं आहे छोटंच आहे, आणि या टाक्यामध्ये घाण साचली आहे सगळी पूर्णपणे. आणि अजून एक विशेष म्हणजे ह्या टाक्यावरती इथे नंबर लिहिला आहे. ओके, 20 नंबर लिहिलेला दिसतोय मला, 20. कदाचित हे टाकं नंबर 20 आहे म्हणून 20 लिहिला आहे की काय, पण तिथं 20 नंबर लिहिलेला आहे. 2 आणि 0 तो दिसतोय मला. खूपच टाकी आहेत, पण या गडावरती खूप टाकी आहेत, भरपूर टाकी आहेत, आणि जवळजवळ आहेत सगळी. म्हणजे आता हे एवढं जवळ माझ्या गेलं, पण राहिलं होतं बरं, ते दिसलं मला लगेच. चला आता आपण त्या मार्गाला परत लागूयात. हा, ओके. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरती आपण आलोय. या ठिकाणी खूप सारे भगवे झेंडे, एक त्यात सफेद आहे, आणि त्रिशूळ आहेत. दगडांचा चौथरा केलाय, आणि त्याच्यावर एक देव ठेवले, शेंदूर लावलेले. तर हे वेताळ महाराज असावेत असं मला वाटतंय. जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. पण हे पहा, हे त्रिशूळ आहेत, आणि हे आहेत वेताळ महाराज. जसंही आपण वेताळ महाराजांचं दर्शन घेतलं, वेताळ बाबांचं दर्शन घेतलं, तर त्यांच्या म्हणजे आता मी जसं त्यांच्याकडे तोंड करून उभं राहिलो आहे, तर माझ्या डाव्या बाजूला आणखी एक वाट गेलेली आहे. तर त्या बाजूला सुद्धा आपण जाणार आहोत, पाहणार आहोत की तिकडे काही अवशेष आहेत का. या बाजूला वेताळ बाबांचं दर्शन घेतलं, खाली आलो. या ठिकाणी एक मोठं पण कोरडं टाका आहे. या ठिकाणी पण काहीतरी नंबरिंग केलेलं आहे, पण हा नंबर स्पष्ट कळत नाहीये काय आहे, नाही कळत आहे. 2 आहे का 1 आहे, 7. त्याच्याच बाजूला हे दुसरं टाकं, ज्याच्यात छान जांभळ्या रंगाची फुलं आलीत. 3 आणि 4. तर ही 4 टाकी दिसलेली आहेत. आणखीन थोडं पुढे जाऊन पाहूयात आपण, कारण रोड तर चाललाच आहे पुढं पुढं पुढं. या ठिकाणी आपण एका टोकाला आलोय शेवटला. हा, इथं तर नक्की संपलेला आहे हा भाग. गडाचं हे संपलं इकडे. तर अशा प्रकारे संपूर्ण गड आपला फिरून झालेला आहे. ॲक्च्युली गड लहान असल्यामुळे गड फेरीसाठी जास्त वेळ लागत नाही. आणि या गडावरती पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत, गुहा आहेत. सगळ्यात सुंदर जे आहे भैरवनाथांची मूर्ती आहे, घोड्यावर बसलेली, अतिशय सुंदर आहे. डोळे जे आहेत त्यांचे इतके बोलके आहेत. मूर्ती इतकी आवडली मला. आणि मंदिरामध्ये ती जी घंटा होती मंदिराच्या बाहेर, ती सुद्धा एक आश्चर्यकारक मला वाटली, कारण एकदम हळू जरी वाजवली तरी तिचा आवाज निश्चितपणे खाली आवाज जात असणार आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला याची मला खात्री आहे. नक्की लाईक करा.
आणि शेअर करा शक्य झाल्यास. आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही अशीच सदैव चालू राहणार आहे आपली. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.